नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये डिसेंबर महिन्यातील चालू घडामोडीवरील प्रश्नसंच पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महिला शांती आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 131वा। प्रश्न क्रमांक 2, डिसेंबर 2025 मध्ये LICचे नवीन प्रबंध संचालक कोण झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी रामकृष्ण चंद्र। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संशोधकांनी नासाच्या कोणत्या दुर्बिणीचा वापर करून अलकनंदा नावाची सर्पिल आकाशगंगा शोधली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप। प्रश्न क्रमांक 4, भारताने हेरॉन MK2 ड्रोन खरेदीसाठी कोणत्या देशाशी करार केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल। प्रश्न क्रमांक 5, पंजाब ते जम्मू काश्मीर सीमेजवळ अँटी टनलिंग सिस्टीम कोणत्या दलाने बसवली? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी सीमा सुरक्षा दल BSF यांनी बसवली। प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक 2025 कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी तंबाखू उत्पादन यावरील करवाढीशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताची 27वी नवरत्न कंपनी कोण ठरली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी NRL। प्रश्न क्रमांक 8, दार्जिलिंग मॅडरीन संत्र्यांना GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणता GIRG प्लॅटफॉर्म सुरू केला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ग्लोबल इंडिसेस फॉर रिफॉर्म्स अँड ग्रोथ। प्रश्न क्रमांक 10, 2024-25 मध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले स्मारक कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी ताजमहल। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। प्रश्न क्रमांक 11, भारतीय नौदल दिवस 2025 कधी साजरा झाला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 4 डिसेंबर। प्रश्न क्रमांक 12, संचार साथी ॲप कोणी विकसित केले? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दूरसंचार विभाग। प्रश्न क्रमांक 13, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या पदक तक्त्यात प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाला मिळाला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चंदीगड विद्यापीठ। प्रश्न क्रमांक 14, भारतीय सेनेने पूर्वेकडील भागात पहिले समुदाय रेडिओ स्टेशन रेडिओ दिरांग कोणत्या राज्यात सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 15, गोल्डन CR संरक्षणासाठी गोल्डन जॅकर ॲम्बॅसेडर कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 16, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोणता ग्रंथ रशियन भाषांतरात भेट दिला? तर उत्तर आहे ऑप्शन सी भगवद्गीता। प्रश्न क्रमांक 17, खाजगी कॅब ॲपची मक्तेदारी संपवण्यासाठी केंद्र सरकार कोणते सरकारी राईड हेलिंग ॲप सुरू करणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी भारत टॅक्सी। प्रश्न क्रमांक 18, माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन बी बिहार। प्रश्न क्रमांक 19, भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखली जाणारी कोणती शास्त्रज्ञ 8वा डॉक्टर पोलोसमार ग्रेगोरियोस अवॉर्ड 2025 जिंकली? तर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर टेसी थॉमस। प्रश्न क्रमांक 20, भारत आणि रशिया लॉजिस्टिक सपोर्ट करार कोणत्या देशाच्या संसदेनं मंजूर केला? तर उत्तर आहे ऑप्शन बी रशिया। प्रश्न क्रमांक 21, भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत परंगत सेमीकंडक्टर प्रशिक्षण लॅब कुठे सुरू झाली? तर उत्तर आहे ऑप्शन बी मोहाली पंजाबमध्ये। प्रश्न क्रमांक 22, T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला? तर उत्तर आहे ऑप्शन बी सुनील नारायण। प्रश्न क्रमांक 23, भारतीय वायुसेनेचे नवीन महानिरीक्षक कोण झाले? तर उत्तर आहे ऑप्शन डी एअर मार्शल तेजबीर सिंह। प्रश्न क्रमांक 24,
जगातील सर्वात लहान वयाचा फिडे रेटेड बुद्धिबळ खेळाडू कोण ठरला? उत्तर आहे ऑप्शन डी सौरज्ञसिंह कुशवाहा. प्रश्न क्रमांक 25. गोल्फमधील ऑस्ट्रेलियन ओपन 2025चे विजेते कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन डी रास्मस निरगार्ड पीटरसन. प्रश्न क्रमांक 26. पहिला फिफा शांती पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन डी डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 27. फिफाचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन बी जियानी इन्फॅन्टिनो. प्रश्न क्रमांक 28. सिमोन टाटा कोण होत्या? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी व्यावसायिक महिला. लॅक्मी ब्रँड लोकप्रिय होण्यामागे त्यांचे मोठे योगदान होते आणि त्या रतन टाटा यांच्या सावत्र आई देखील होत्या. प्रश्न क्रमांक 29. ISSF वर्ल्ड कप फायनल 2025 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टनमध्ये सुरुची सिंह यांनी कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्णपदक. प्रश्न क्रमांक 30. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कुठे आयोजित झाले? तर उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 31. पाटण शिल्प व सांस्कृतिक महोत्सव 2025 कुठे आयोजित झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ. प्रश्न क्रमांक 32. भारताने सलग दुसऱ्यांदा कोणता विश्वचषक जिंकलेला आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महिला कबड्डी विश्वकप. प्रश्न क्रमांक 33. UN वॉटर कॉन्फरन्समध्ये सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 34. डेव्हलपमेंट कमिटमेंट इंडेक्स 2025मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी स्वीडन. प्रश्न क्रमांक 35. BSFचे महानिर्देशक म्हणून अतिरिक्त प्रभार कोणी स्वीकारला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रवीण कुमार. प्रश्न क्रमांक 36. आसाममधील नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला कोणता दर्जा मिळालेला आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नवरत्न. प्रश्न क्रमांक 37. सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी संदीप प्रधान. प्रश्न क्रमांक 38. भारताने कोणता पहिला ब्लाइंड महिला विश्वचषक जिंकलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ब्लाइंड महिला T20 वर्ल्ड कप. प्रश्न क्रमांक 39. 12,000 वर्षानंतर कोणत्या देशातील हेलिगुबी ज्वालामुखी पुन्हा फुटला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इथिओपिया. प्रश्न क्रमांक 40. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय करण्यात येणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सेवातीर्थ. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या देशाने महिलांची हत्या आणि त्यावरील अत्याचाराला आजीवन कारावास शिक्षेचे अपराध घोषित केले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी इटली. प्रश्न क्रमांक 42. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कलिके सिंहदेव. प्रश्न क्रमांक 43. RBIने कोणत्या पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकमध्ये रूपांतरासाठी मंजुरी दिली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फिनो पेमेंट बँक. प्रश्न क्रमांक 44. भारतीय डाक व कोणत्या देशाच्या पोस्टमध्ये नॅशनल ट्रॅक्ट पॅकेट सर्व्हिस करार झाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रशिया. प्रश्न क्रमांक 45. कट्टर आणि जिहादी साहित्याच्या प्रसारावर बंदी कोणत्या राज्य सरकारने घातली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 46. 4 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन हवामान धोरणानुसार भारत 2035 पर्यंत GDPच्या उत्सर्जन तीव्रतेत किती टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 65%. प्रश्न क्रमांक 47. 4 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने भारतासोबत ग्रीन एनर्जी पार्टनरशिप करार केला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी. प्रश्न क्रमांक 48. एशिया खंडातील सर्वात खराब प्रदर्शन करणारी मुद्रा कोणती ठरली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय रुपया. प्रश्न क्रमांक 49. विकास प्रतिबद्धता निर्देशांक 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी स्वीडन. प्रश्न क्रमांक 50. जगातील सर्वात मोठे शहर कोणते घोषित झाले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जकार्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.